सुनावणी होणार आहे। डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब सुनावणीसाठी आज हजर राहणार आहे। पहिल्यांदाच भिसे कुटुंब आणि डॉक्टर घैसास आमने सामने येतील। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर भिसे कुटुंबियांच्या सुनावणी होईल। दुपारी 1 वाजता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर ही सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मंदार, साधारण ही सुनावणी कधी सुरू होईल आणि त्याचबरोबर दोन कुटुंब तनिषा भिसे आणि त्याचबरोबर डॉक्टर घैसास हे आमने सामने येणार आहेत, त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्यावरती प्रामुख्याने आजच्या या संपूर्ण सुनावणीत चर्चा होणार आहे? पूर्वी आपण ही गोष्ट आधी ध्यानात घ्यायला हवी की तनिषा भिसे यांच्या मृत्यूचं हे प्रकरण समोर येऊन जवळपास 20 दिवस लोटलेले आहेत आणि कारवाई खरंच झालेली आहे की कारवाई होती आहे असं दाखवण्यात आलंय, कारवाईचा फार्स करण्यात आलाय, हा या ठिकाणी प्रश्न आहे। कारण 1-2 नव्हे तर तब्बल 4 चौकशी समिती या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी नेमण्यात आल्या। या 4ही चौकशी समित्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आज मुंबईमध्ये सुनावणी होते आहे। ही सुनावणी यासाठी आहे की भिसे कुटुंबियांनी आरोप केलेला होता की डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या प्रकृतीबद्दलची खूप संवेदनशील अशी माहिती जाहीर केली। तनिषा भिसे यांना ओव्हरीचा कॅन्सर होता, ही बाब डॉक्टर घैसास किंवा मंगेशकर रुग्णालय यांनी जाहीर केली आणि हे जे आहे ते चुकीचं आहे, नियमांचा भंग आहे असा भिसे कुटुंबियांचा आरोप आहे आणि यासाठी ही सुनावणी होती आहे मेडिकल काउन्सिलच्या समोर। या सुनावणीला भिसे कुटुंबियातील सदस्य तर आहेतच, त्याचबरोबर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना देखील आमंत्रित करण्यात आलंय। मात्र मुख्य जो प्रश्न आहे तो की तनिषा भिसे यांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण, तर याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही किंवा कारवाई करण्यासाठी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। मग आरोग्य विभागाचा अहवाल असेल किंवा धर्मादाय सहआयुक्तांचा अहवाल असेल, मात्र त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाहीये। ससून रुग्णालयाकडून जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीचा अहवाल आला, त्यानंतर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, मात्र जे कलम लावण्यात आलेलं आहे ते बेलेबल कलम आहे आणि त्याच्यामध्ये पुढे काय होणार तर आज पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावण्याचं ठरवलं होतं, तशी नोटीस काढणार होते ते पोलीस, मात्र घैसास जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 4 चौकशी समित्या झाल्यानंतर आज पुन्हा एकदा 5व्या एका यंत्रणेसमोर सुनावणी होते या प्रकरणामध्ये। नक्कीच मंदार, म्हणजे कुठेतरी ठोस पावलं मृत्यू प्रकरणाला कोण जबाबदार आहे याबद्दल उचलली जात नाहीये, परंतु विविध समित्या कुठेतरी विविध मुद्द्यांवरती इथे अहवाल सादर करतायत, पण यामध्ये जी दिरंगाई होतीये ती काहीशी पीडादायक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसासांवरती गुन्हा दाखल झाला। घैसास यांना अटक होणार नसली तरी चौकशीसाठी पुणे पोलीस त्यांना आज नोटीस पाठवणार आहेत। दरम्यान ससूनच्या अहवालातील सूर्या, मणिपाल, इंदिरा IVF रुग्णालयही रडारवरती आलंय। या रुग्णालयांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली आहे। तनिषा मृत्यू प्रकरणाशी संबंधित इतर रुग्णालयांची माहिती गोळा करणार असल्याचंही चाकणकरांनी म्हटलंय।